ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत माजी महापौर विकास जैन आहेत आणि त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। भाऊ, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, काय झालं? निवडणूक लढवायचा निर्णय न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, तुम्ही लढवणार नाही? नको, मी आज या इलेक्शनवरून मी माघार घेत आहे। ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने वातावरण चालू आहे, समजा काल असो परवा असो, ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत, समजा ही बाळासाहेबाची शिवसेना आहे। समजा आपल्याला आठवत असेल, मला 36 वर्ष झाले या शिवसेनेमध्ये काम करत असताना, पण ज्या पद्धतीने आरोप होत आहे, परिवारावर आरोप होत आहे, हे मला अजिबात पटत नाही आहे। आज 30 वर्षापासून मी महानगरपालिकेत काम करतो, महापौर राहिलो, स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिलो, सभागृह नेता राहिलो, 2दा शहर प्रमुख राहिलो, आमदारकी लढली मी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि आज पण ह्या प्रभागामध्ये मी माझं जास्त सांगत नाही, समोरच्याकडे उमेदवार नाही, आज पण उमेदवार नाही आहे। अशा पद्धतीने मी या भागामध्ये, या शहरामध्ये मी आता पण काम करत आलो आहे। पण ज्या पद्धतीने तो सिस्टम चालू आहे, कुठल्या प्रकारची शिस्त नाही आहे। आज 36 वर्ष झाले, भुमरे साहेब असेल, जयस्वाल साहेब असेल, सिरसाट साहेब असेल, त्यांना यांच्यानंतर मी आज सिनियरिटी मी बसतोय असं ह्या पक्षामध्ये। आणि जे घडतं आहे कालपासून, आणि मी माझं असं नाही राहणार आहे की आज माघार आणि संध्याकाळी दुपारी बी फॉर्म, अजिबात नाही। माघार म्हणजे आता माघार, पण पक्षाचं एकनिष्ठेने काम करणार मी। तुम्ही भावनिक झालात खरं तर, परंतु नाराजी कोणावर आहे तुमची? नाराज जे चाललं आहे विषय, ज्या पद्धतीने चाललं आहे, कोण कोणावर अटॅक करतोय, कशा पद्धतीने बोलताय, समजा हे आपल्या ह्या पक्षाला आपल्याला पटत नाही आहे। मी मुख्य नेत्याला हात जोडून विनंती करील की ह्या विषयावर आपण लक्ष घातलं पाहिजे। मी काम करणार आहे पक्षाचं, मी शेवटपर्यंत मी शिवसैनिक म्हणूनच राहणार आहे। मी काही विषय नाही, आज पण सहसंपर्क प्रमुख माझ्या नेत्यांनी मला दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी काम करतोय। आपण सगळं रोज बघत असतात की काय प्रामाणिकपणे मी पक्षाचं काम करतो। आज पहिल्यांदा मी चॅनलवर येते, आजपर्यंत मी केव्हा चॅनलवर नाही आलोय। काम हा माझा विषय काम असतो, पण ज्या पद्धतीने जे चालू आहे ते अजिबात बरोबर नाही आहे आणि मी सहन करू शकत नाही। एकूणच पालकमंत्री संजय शिरसाट आहेत, त्यांच्यातील तुमच्यामध्ये कधी वाद झाला तर किरकोळ असं कळतं मला, काय नेमकं त्यांच्यावर तुमची नाराजगी आहे का, किंवा ते पक्ष चालवतात त्या पद्धतीवर तुमची नाराजगी आहे? त्या व्यक्तींनी मला लोकप्रतिनिधी काय हे त्यांनी दाखवलंय मला। नाराजगीचा विषय काय त्यांचा, आज मला आयुष्यभर त्यांचं, आज 36 वर्ष त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावर, समजा आशीर्वाद आहे। आणि त्या परिवारावर कोणी अटॅक करतोय, त्या परिवारच्या मुलांच्या बाबतीत बोलतोय, हे बरोबर नाही आहे, हे बरोबर नाही। लढायचं आहे, आपण एकमेकाच्या समोर लढू। आपण दुसरे पक्ष आहे आपल्या समोर, आज युती आहे नाही आहे माहीत नाही, तरी आपण त्यांच्या समोर लढलं पाहिजे, आपण घरात नाही लढलं पाहिजे, हे माझं मत आहे सगळं। नाही, नेमकं जे राजेंद्र जंजाळ यांनी काल जे प्रकार घडला, राजेंद्र जंजाळांचा विषय, तो प्रकार, त्या प्रकारामुळे नाराज आहेत तुम्ही? पक्षांतर काही नाराजी आहे का, पालकमंत्र्यावर नाराजगी आहे तुमची? नाही, पक्षांतर तर अजिबात नाही। पक्षाने एवढं दिलंय की केव्हा मी अपेक्षित पण मी केलं नाही, तर एवढं मला पक्षाने दिलेलं आहे। अंतर्गत वाद नाही आहे। पालकमंत्रीचं तर माझ्या डोक्यावर हात, आशीर्वाद आहे त्यांचं, काहीच विषय नाही। पण काल जे विषय घडत गेलं, ज्या पद्धतीने घटना घडल्या आहेत, समजा आपण ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।